अशा प्रकारे टॅक्स भरताना टॅक्स पेअरला काय करायला लागेल, जेव्हा भरायचं असं टॅक्स पेअरला तो काय करेल? आता जसं सप्लाय केला जाईल, टॅक्स इनवॉइस बनवेल, टॅक्स इनवॉइस जेव्हा बनवेल तेव्हा त्याला टॅक्सेबल व्हॅल्यू आणि टॅक्स रेट, त्याची जी ॲक्टिव्हिटी आहे किंवा ट्रान्झॅक्शन आहे त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे ही कशी काढली जाईल? ॲज पर सेक्शन 15 डिटरमाइन होईल. आणि जो नोटिफाईड रेट आहे म्हणजे जो 5% असेल, 12 असेल, 18% असेल, जो काय रेट असेल त्याप्रमाणे त्या व्हॅल्यूवरती तेवढा टॅक्स जो आहे हा त्याला चार्ज करून फॉरवर्ड चार्ज असेल तर तो कलेक्ट करायचा आहे, रिव्हर्स चार्ज असेल तर रिसिपेंटला भरायचं आहे. या प्रकारे एक डॉक्युमेंट बनेल ज्यातनं कळतं किती टॅक्स कलेक्ट केला आणि किती टॅक्स भरायचा आहे. आता याच्यानंतर दुसरं हे झालं सप्लायर पॉइंट ऑफ व्ह्यू आउटपुट टॅक्स. इनपुट टॅक्सचं कसं होईल? जे काय त्यांनी परचेस केलं आहे, समजा हा पर्सन ए असेल, यांनी जे काय परचेस केलं आहे ते त्याच्या सप्लायर काय करेल, हे सगळं वनला दाखवेल. या टू बीत येईल, टू बीत ना 3Bमध्ये काय होईल, ऑटो पॉप्युलेट होईल. त्यानंतर त्याला बघायचं आहे की जे ऑटो पॉप्युलेट झालेलं ITC आहे त्यांनी बिझनेस करता सगळा सप्लाय घेतला असेल तर ठीक आहे. जर बिझनेस करता घेतला नसेल तर मग नॉन बिझनेस पर्पज जेवढा घेतला तेवढा काय त्याला एलिजिबल नाही ITC घ्यायला. दुसरं 17(5) मधलं काय असेल ते रिव्हर्स केलं पाहिजे. रूल 42, 43, बँक असेल तर बँकेच्या केसमध्ये रूल 38. याप्रमाणे जे काय ITC रिव्हर्सल करायला पाहिजे ते रिव्हर्सल कोण करेल? टॅक्सपेअर स्वतः ते नियमानुसार सेक्शननुसार त्याला रिव्हर्स करायचे आणि मग फायनली एलिजिबल ITC किती आहे हे कॅल्क्युलेट होईल आणि मग आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स जे काही अमाऊंट येईल ती त्याला पेमेंट होईल. आता ही जी प्रोसेस आहे, ही जी प्रक्रिया आहे, ह्याला काय म्हटलं जातं? डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स. असेसमेंट मीन्स डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स लायबिलिटी. लायबिलिटी किती भरायची आहे, रिटर्न्सचे जे फॉर्मॅट आहेत त्याप्रमाणे ती GSR 1 मध्ये इन्फॉर्मेशन आहे ती सबमिट करायला लागेल पोर्टलला. 3B मध्ये जी माहिती भरायची आहे ती सबमिट करायला लागेल. त्यानंतर तिथे डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स लायबिलिटी होईल. हे करण्याची संपूर्ण जी काय जबाबदारी आहे ही टॅक्सपेअरवरती आहे. याला म्हणतात सेल्फ असेसमेंट. असेसमेंट मीन्स डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स लायबिलिटी अंडर दिस ॲक्ट अँड इन्क्लूड्स सेल्फ असेसमेंट, रीअसेसमेंट, प्रोव्हिजनल असेसमेंट, समरी असेसमेंट, बेस्ट जजमेंट असेसमेंट. आता हे जे काय टॅक्सपेअरवरती सोडलेलं आहे की तुम्ही डिटरमाइन करा लायबिलिटी किती आहे आणि ती भरा. रिटर्न्स भरले जातील. आता रिटर्न्स भरल्यानंतर मग पुढे ते योग्य भरले जातील, चुकीचे भरले जातील, जे काय भरले जातील त्यानंतर पुढे डिपार्टमेंट काय करेल त्याचं स्क्रुटिनी करेल. ही पुढची प्रोसेस आहे, ही पुढची प्रोसेस आहे. आता पहिले इकडे सेक्शन 59 काय सांगतो की असेसमेंट जे आहे हे सेल्फ असेसमेंट आहे. Every registered person shall self-assess the tax payable under this Act and furnish a return for each tax period as specified under Section 39. सेक्शन भरा 39 प्रमाणे तुम्ही काय करा, रिटर्न भरा. पण हे सगळं डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स आणि टॅक्स पेबल किती आहे कसं आहे हे काढण्याचं काम संपूर्णपणे टॅक्सपेअरवर सोडलेलं आहे. म्हणजे डिपार्टमेंटच्या वतीने कुठल्याही प्रकारे तुम्हाला टॅक्स किती भरणं आहे हे टॅक्सपेअरला सांगितलं जात नाही ना, ह्याच्यामध्ये काय इंटरॅक्शन केलं जातं. इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट सेल्फ असेसमेंट डज नॉट कन्फर ऑथॉरिटी ऑफ अन असेसिंग ऑफिसर ऑन द टॅक्सपेअर. म्हणजे PO याच्यामध्ये काही मदत करत नाही, हेल्प करत नाही, गाईडलाईन देत नाही, काही करत नाही. टॅक्सपेअर मस्ट एक्सरसाइज दिस liberty to assess tax liability voluntarily with the, आता ही त्याच्यावरती जोखीम आहे, with the perils of interest and penalty for any miscalculation or misinterpretation without taking the role of proper officer. जर गव्हर्नमेंटनी सांगितलं असं की एवढा टॅक्स तुम्हाला भरायचा आहे तर त्याच्यामध्ये मग काय तफावत वाटण्याचं कारण नाही. जसं आपण प्रॉपर्टी टॅक्स भरतो, म्युनिसिपल टॅक्सेस असतात ते भरतो,
असे कुठलेही टॅक्सेस ज्या वेळेस गव्हर्नमेंटकडनं काढून दिले जातात त्यावेळेस त्यानंतर मग परत हे तुम्ही चुकीचं केलं असं काय होत नसतं. इथे कसं आहे, हे टॅक्सपेअरवर सोडल्यामुळे टॅक्सपेअरनी जर का ॲज पर ऑब्लिगेशन किंवा रूल्स सेक्शनप्रमाणे प्रोव्हिजनप्रमाणे जर का तो टॅक्स कॅल्क्युलेट केलेला नसेल तर मग त्याचा परिणाम काय होईल, त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय असतील, टॅक्सपेअरला इंटरेस्ट पेनल्टी लागू शकतं. आता हा जो एक पुढचा सेक्शन आहे प्रोव्हिजनल असेसमेंट, याच्यामध्ये काय होतं तुम्हाला मी जे आत्ताच सांगितलं मुख्य विषय काय याच्यामधला, की एकतर मला कळलं पाहिजे की टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे आणि टॅक्स रेट किती आहे. हे दोन महत्त्वाचे कंपोनंट आहेत. इनवॉइस बनवताना काय लागतं, आता माझी जी ॲक्टिव्हिटी आहे किंवा ट्रान्झॅक्शन आहे ते गुड्सचं आहे का सर्व्हिसचं आहे, सगळ्यात पहिले हे क्लिअर झालं पाहिजे. जर गुड्सचं असेल तर मी गुड्सचा HSN बघीन, त्याचा नोटिफाईड रेट जो आहे तो बघीन. सर्व्हिसचा असेल तर सर्व्हिस अकाउंट कोड बघीन. पण ज्यावेळेस डिस्क्रिप्शन ऑफ सर्व्हिस वाचलं जातं त्यावेळेस जी माझी सर्व्हिस आहे मला वाटतं असं की त्याच्यावरती 18% असायला पाहिजे किंवा मग 5% सिमिलर काय असेल. जर समजा क्लिअर होत नाही की 18 टॅक्स आहे, 5 आहे का 12 आहे, या केसमध्ये जर का मी 5% प्रमाणे जर का इनवॉइस बनवला आणि नंतर मग डिपार्टमेंटने सांगितलं की 5 नाही 12 होता, तुम्ही चुकीच्या प्रकारे घेतलं, तुम्ही चुकीचा त्यातनं अर्थ काढला, 12च भरला पाहिजे. आता समजा 18 मी भरला आणि तो 12 असेल तर ह्याच्यामध्ये काय होईल, लायबिलिटी येणार नाही पण नुकसान होईल, मी याचा टॅक्स भरेन. ह्या अशी केस झाली तर इथे त्याकरता प्रोव्हिजन आहे. एक ॲप्लिकेबल टॅक्स रेट आणि दुसरं व्हॅल्यू, याच्यामध्ये जर कन्फ्युजन असेल तर नंतर कुठल्याही प्रकारचा डिमांड रेस डिपार्टमेंटकडनं होऊ नये असं जर टॅक्सपेअरला वाटत असेल तर तो या सेक्शनचा वापर करू शकतो. where the taxable person he is unable to determine the value of goods, services or both, or determine the rate of unable to काय आहे, एक त्याला टॅक्स रेट काय ते समजत नाहीये, कन्फ्युजन आहे. आणि दुसरं व्हॅल्यू जी आहे, एक रेट आणि व्हॅल्यू या दोनमध्ये कुठल्याही प्रकार त्याला ह्यातनं काय होईल, मी व्हॅल्यू चुकीची घेतली, समजा व्हॅल्यू 10,000 घ्यायला पाहिजे आणि मी 8,000 घेतली तर मी चुकीच्या व्हॅल्यूवर टॅक्स काढतो. 12 का 18 यात कन्फ्युजन आहे. ह्या दोन जण काय येईल की जो टॅक्स भरायला पाहिजे होता त्यापेक्षा कमी टॅक्स भरला जात असेल तर मग इंटरेस्ट आणि त्याबरोबरच पेनल्टी पण लागू शकते. जर या प्रकारची कारवाई टाळायची असेल तर टॅक्सपेअरसाठी प्रोव्हिजनल असेसमेंटचा ऑप्शन दिला आहे. यात तो काय करतो, याच्यामध्ये he may request proper officer in writing giving reason for payment of tax on provisional basis and PO shall pass an order. तो रिक्वेस्ट करतो की मला अशा प्रकारे या व्हॅल्यू आणि रेटमध्ये कन्फ्युजन आहे, तुम्ही सांगा की काय रेट पाहिजे, कशा प्रकारे व्हॅल्यू मी डिटरमाइन केली पाहिजे, जेणेकरून काय होईल मला प्रॉपर टॅक्स माझ्याकडनं कलेक्ट होईल, भरला जाईल. Within a period not later than 90 days from the date of receipt of such request, allowing payment of tax on provisional basis at such rate or on such value as may be specified by him. आणि समजा बहुतेक वेळा हे काय होतं, वर्क कॉन्ट्रॅक्टमध्ये असं होतं की वर्क कॉन्ट्रॅक्टमध्ये अशा काही गोष्टी आहेत की नक्की मी कॉन्ट्रॅक्ट करतोय ते ह्या कॅटेगरीतले आहे का ह्या कॅटेगरीतले आहे, कुठे 12 रेट आहे कुठे 18 आहे, मी 12 घेऊ का 18 घेऊ, 12 घेतल्यानंतर 18 सांगितले तर मला 6% डिफरन्शियल अमाऊंट पे करायला लागेल. आणि तिथे लाखोमध्ये जर का अमाऊंट असेल तर टॅक्स पण काही हजारामध्ये किंवा काही लाखामध्ये असू शकतो. आता जर अशा प्रकारे त्याला कन्फ्युजन असेल तर मग त्याची प्रोसिजर काय, प्रोसिजर रूल 98(1) मध्ये आहे, एव्हरी रजिस्टर्ड पर्सन रिक्वेस्टिंग फॉर पेमेंट ऑफ टॅक्स ऑन अ प्रोव्हिजनल बेसिस इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 60 सबसेक्शन 1 shall furnish an application along with the document in support of this request ACMT 01 on the common portal. हे तो करेल. फॉर्म है एप्लीकेशन फॉर प्रोविजनल असेसमेंट, डिटेल्स ऑफ कमोडिटी,
डिटेल्स ऑफ कमोडिटी सर्व्हिस फॉर विच टॅक्स रेट व्हॅल्युएशन इज टू बी डिटरमाइंड हे देईल तो. रिझन फॉर सिकिंग प्रोव्हिजनल असेसमेंट काय कारण आहे हे समजा इथे एखादं जे नोटिफिकेशन आहे त्यामध्ये मला हा पॉईंट दिसतोय की इकडे हे सर्व्हिस दिलेली आहे, तर मला असं वाटतं माझी सर्व्हिस बहुतेक ह्याच्यामध्ये जाते त्यामुळे ती 12% आहे. आणि दुसऱ्या ठिकाणी असं सेम शब्द काय वापरलेत तर मी कदाचित तिथे पण माझी सर्व्हिस त्या कॅटेगरीमध्ये जाऊ शकते, रेट 18 आहे. तुम्ही क्लिअर करा 12 आहे का 18 आहे. डॉक्युमेंट्स फाईल्ड हे जरा या प्रकारे मुद्दा काढला ना काय, हे दोनच मुद्दे आहेत. ज्या वेळेस मी एखादी सर्व्हिस देतोय त्यावेळेस मला ज्यावेळेस मी नोटिफिकेशन काढीन त्यात सर्व्हिस मला एक्झॅक्टली माझी डिस्क्रिप्शन ऑफ सर्व्हिसप्रमाणे 12 किंवा 18 कुठे जाईल हे सांगता येत नाही आहे. आणि त्याची व्हॅल्यू डिटरमाइन करण्यासाठी जे व्हॅल्युएशनचे सेक्शन किंवा रूल आहेत त्याप्रमाणे एक्झॅक्टली मी कुठला सेक्शन किंवा रूल फॉलो करू हे मला कळत नाही आहे. अशा प्रकारे या रिझन फॉर सिकिंग प्रोव्हिजनल असेसमेंटमध्ये हे दिल्यानंतर पीओकडे हे गेल्यानंतर पुढे पीओकडे किती वेळ आहे 90 days. त्याला सांगायचं की तू 12% घे का 18% घे. द पीओ मे ऑन रिसिप्ट ऑफ द ॲप्लिकेशन इश्यू अ नोटीस ACMT2. आता ही नोटीस कशा करताय, नोटीस फॉर सिकिंग ॲडिशनल इन्फॉर्मेशन क्लॅरिफिकेशन डॉक्युमेंट्स फॉर प्रोव्हिजनल असेसमेंट. पण त्यात दिलेली माहिती जेवढी असेल तेवढी माहिती त्यांना जर का उपयुक्त वाटत नसेल किंवा आणखीन माहितीची गरज वाटत असेल तर ते याच्यामध्ये आणखीन माहिती मागते. प्लीज रेफर टू युअर ॲप्लिकेशन रेफर टू अबोव while examining your request for provisional assessment it has been found that the following information documents are required for processing the same. त्यांच्याकडे पुरेशी माहिती त्यांना दिली गेलेली आहे ती पुरेशी माहिती वाटत नसेल तर ते आणखीन माहिती मागवतील जेणेकरून त्यांना तो निर्णय घेता येईल. आणि त्यासाठी मग the registered person to furnish additional information or documents in support of his request and the applicant shall file a reply to the notice and may appear in person before the said officer if he so desires. जेवढ्या शब्दामध्ये मांडलंय त्यातनं काय अर्थबोध होत नसेल तर त्याला बोललं पण जाईल किंवा काय नक्की तुमचं कॉन्ट्रॅक्ट आहे, तुम्ही काय करताय, तुमची काय ॲक्टिव्हिटी आहे आणि त्यानुसार मग पुढे त्याचे व्हॅल्यू आणि रेट डिटरमाइन करायला त्यांना सोयीस्कर पडेल. आता ह्याच्यामध्ये द पेमेंट ऑफ टॅक्स ऑन प्रोव्हिजनल बेसिस मे बी अलाउड. आता इथे जेव्हा हा सेक्शन सुरू होतो इकडे काय दिलं आहे सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ सबसेक्शन 2. सबसेक्शन 2 मध्ये काय होईल जेव्हा प्रोव्हिजनल बेसिसवरती समजा त्यांनी सांगितलं की 12% तुम्ही आता काय करा सेल पासेस टॅक्समध्ये 12% लायबिलिटी कलेक्ट करा, पण उद्या 18 झाली तर जास्त झाली तर असे होऊ शकतं. म्हणजे कमिशनर काय करतील हे ॲप्लिकेशन आल्यानंतर याची ॲज पर लॉ 12% का 18% आणि व्हॅल्यू किती आहे याची छानबीन करतील पुढे जाऊन आणि मग त्याला निर्णय कळवतील 90 दिवस का घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये पेमेंट ऑफ अँड टॅक्स जर डिफरन्स जर 12% रेट त्यांनी दिला आणि 18 झाला तर 6% जी अमाऊंट डिफरन्स आहे त्यासाठी त्याला बॉन्ड द्यायला सांगितलं जातो. द पेमेंट ऑफ टॅक्स ऑन प्रोव्हिजनल बेसिस मे बी अलाउड केव्हा होईल प्रोव्हिजनल बेसिस म्हणजे आत्ता रेट तुम्ही 12 घ्या, फायनल रेट तुम्हाला जेव्हा सांगितलं जाईल त्याप्रमाणे नंतर जर का आता समजा तुमचं मी काम करतोय मी तुम्हाला सांगेन की तुम्ही म्हणता रेट 12 असेल मी बोलेन 18 पण असू शकतो. अशा केसमध्ये 2 पार्टी आहेत त्यांच्याकडे पर्याय काय, एक काम करूया आपण ॲप्लिकेशन देऊ कमिशनरला किंवा प्रोव्हिजनल बेसिसवरती आम्हाला सांगा तुम्ही काय किती रेट घ्यायचा आहे, रेट काय घ्यायचा आहे आणि व्हॅल्यू काय घ्यायची सांगा, मग ते सांगतील त्याप्रमाणे आपण बघूया. आलं लक्षात. आता समजा 12% आपण काय करतोय इन्व्हॉइसिंग करतोय. आता जर का मी तुम्हाला 12% इन्व्हॉइसिंग केलं आणि नंतर 18 झाला तर नंतर तुमच्याकडून मी 6% एक्स्ट्राची कलेक्ट करीन आणि त्याकरता जी व्हॅल्यू डिफरन्स आहे त्याकरता काय करता येतं डेबिट नोट क्रेडिट नोट इश्यू करता येते पुढे जाऊन. ह्याचा फक्त उद्देश एवढाच आहे की नंतर जाऊन डिमांड आणि मग इंटरेस्ट आणि पेनल्टी याला आपल्याला सामोरं जायला नको याकरता हा ऑप्शन दिलेला आहे.
जसं माझं 4 कॉन्ट्रॅक्ट चालू आहे, एका कॉन्ट्रॅक्टमध्ये असा डिस्प्यूट असेल, मी जे सर्व 1 भरीन 3B भरीन, आत्ता जे मला सांगितलं आहे त्याप्रमाणे मी इन्व्हॉइसिंग करीन, त्याप्रमाणे माझं सेल्फ असेस लायबिलिटी डिक्लेअर करीन आणि टॅक्स भरत राहील. आणि नंतर जर का टॅक्स वाढला तर त्याकरता गव्हर्नमेंटनी सिक्युरिटी म्हणून काय घेतलंय, सांगितलंय की तुम्ही काय करा, बॉन्ड रेज करा. हे रोजच्या कामातलं नाही आहे. अशी केस तुम्हाला हजारामध्ये एखादी येऊ शकते, पण तरतूद तशी त्यांनी केलेली आहे, कारण की अशा प्रकारची घटना घडली तर लॉ मेकरना सगळे शक्यता विचारात घेऊन कायदा बनवायचा असतो. If the taxable person executes a bond in such form as may be prescribed and with such surety or security as the PO may deem fit, binding the taxable person for payment of the difference between the amount of tax as may be finally assessed and the amount of tax provisionally assessed. Difference त्याला पे करावा लागेल. आता असंही होऊ शकतं की 18% सांगितले आणि 12% आले, तर एक्स्ट्रा टॅक्स भरला गेला, तर रिफंडच्या प्रोव्हिजनमध्ये त्याचा रिफंड घेता येतो. कमी भरला तर मग टॅक्स आणि इंटरेस्ट लागतोच, तो इंटरेस्ट भरायचा, पेनल्टी येणार नाही. उद्देश एवढाच, पेनल्टी येणार नाही. आणि फ्रॉड केसमध्ये बिलकुल जाणार नाही, कारण स्वतःहून पहिलेच सांगतोय. मग 10% पेनल्टी येईल, 15% मिनिमम पेनल्टी येईल, ती पण काय येणार नाही. कुठल्याच प्रकारची पेनल्टी नको आणि आपलं रेप्युटेशन खराब होऊ नये याकरता टॅक्सपेअरला हा एक उत्तम मार्ग आहे की मी इमानदार टॅक्सपेअर आहे. The PO shall issue an order allowing payment. A74 मध्ये काय, reply to notice additional information, order of provisional assessment. This is reference to your application mentioned above and reply dated furnishing information. आता इथे खाली पुढे provisional assessment is allowed subject to furnish of security amounting rupees, किती amount in the form हे दिलेलं आहे. Please note that if the bond and security are not furnished within the stipulated date, the provisional assessment order will be treated as null and void. म्हणजे ही कायदेशीर, ही ऑर्डरला कायदेशीर व्हॅल्यू तेव्हाच राहील जेव्हा तुम्ही बॉन्ड इश्यू कराल त्या डेटपर्यंत. Allowing the payment of tax on a provisional basis, indicating the value of the rate and both on the basis of which the assessment is to be allowed on a provisional basis and the amount for which the bond is to be executed and security is to be furnished, not exceeding 25% of the amount covered under the bond. Furnishing of security, the registered person shall execute a bond in accordance with the provision of section 60 subsection 2 875 along with the security in the form of bank guarantee for an amount as determined. त्याला अमाउंट काढून दिली जाईल, त्याप्रमाणे ती अमाउंट तो भरेल. A bond furnished to the PO under the GST Act or IGST Act shall be deemed to be a bond furnished under the provision of the, आता हा ऍक्ट कुठला ऍक्ट आहे, CGST Act. Amount shall include the amount of integrated central, state, UT tax and cess payable in respect of the transaction. Final assessment within 6 months. फायनल असेसमेंट विदिन 6 मंथ. डिफॉल्ट पिरियड काय, 6 महिने. 90 दिवसात काय सांगितलं जाईल की आत्ता तुम्हाला प्रोव्हिजनली काय व्हॅल्यू आहे, काय रेट आहे. द PO शॅल विदिन अ पिरियड नॉट एक्सिडिंग 6 मंथ फ्रॉम द डेट ऑफ कम्युनिकेशन ऑफ द ऑर्डर, 6 महिन्यामध्ये पास द फायनल असेसमेंट ऑर्डर. आता सांगितले 12, व्हॅल्यू जी काय सांगितले, फायनल काय 12च आहे का 18 आहे हे 6 महिन्यात सांगतील. आफ्टर टेकिंग इनटू अकाउंट सच इन्फॉर्मेशन ॲज मे बी रिक्वायर्ड फॉर फायनलायझिंग द असेसमेंट. 6 महिन्यात निकाल लागेलच, गॅरंटी आहे. गव्हर्नमेंट कायम सेफ साईड चालतं, त्याला माहिती आहे की बाबा आपलं काम, डिपार्टमेंट कसं काम करतं. Provided that the period specified in this subsection may on sufficient cause being shown and for reason to be recorded in writing be extended, joint commissioner, additional commissioner for a further period not exceeding 6 महिने आणखीन होतील आणि कमिशनरच्या पुढे पॉवरनी आणखीन 4 वर्षापर्यंत हे घेऊ शकते. 6 महिने पहिले दिले, पहिले ते 90 दिवस घेणार ते सांगायला प्रोव्हिजनली काय रेट आहे, त्यानंतर आणखीन 6 महिने फायनल सांगायला, आणखीन 6 महिने आणखीन, आणि पुढे 4 वर्ष इथपर्यंत. म्हणजे एखाद्या गव्हर्नमेंटचं मोठं कॉन्ट्रॅक्ट आहे की जे चालणार आहे असं काही वर्ष.
अशा केसमध्ये एक्झॅक्टली काय रेट लावावं. कसं होतं की हा निर्णय जो असतो ना तो फार भविष्यामध्ये फार मोठा परिणाम करणारा असतो. तर गव्हर्नमेंटच्या एखाद्या कॉन्ट्रॅक्टमध्ये यांनी 12 घेतले तर पुढे तसं कॉन्ट्रॅक्ट घेतलं तर 12च घ्यायला लागेल. म्हणून मग ते रिझन ते आहे रायटिंगमध्ये किंवा अशा प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट नेहमी होत नाही. आणि ज्या प्रकारे ते आपण नोटिफिकेशन काढलंय याच्यामध्ये कन्फ्युजन आहे की नक्की 12 घ्यावे का 18 घ्यावे. त्यामुळे ह्याच्यावरती आणखीन थोडा विचारविनिमय करून किंवा हे निर्णय घेऊन, कारण हा दूरगामी परिणाम करणारा निर्णय असेल म्हणून आणखीन 6 महिने पाहिजे. रिझन तसा असणारच आहे. त्यामुळे तसं रायटिंगमध्ये लिहिल्यानंतरच तो पिरियड वाढणार आहे. त्यांना मला वाटतं म्हणून की मला गावी जायचे आहे, घरी कोण आजारी, अशी काही कारण असू शकत नाही. हे लक्षात घे. The PO shall issue a notice ACMT 06 calling for information and records required for finalization of assessment and shall issue a final assessment order ACMT 7 मध्ये. त्यामध्ये काय येईल, अमाऊंट पेएबल बाय द रजिस्टर्ड पर्सन ऑर द अमाऊंट रिफंडेबल हे येईल. द ॲप्लिकंट, आता हे एकदा का हे सगळं फायनल झालं, ऑर्डर ऑफ प्रोव्हिजन असेसमेंट झाली, मग फर्निशिंग सिक्युरिटी आहे, ही सिक्युरिटी द्यायची आहे. या सिक्युरिटीमध्ये बँक गॅरंटी द्यायची आहे. आता ह्याच्यामध्ये एकदा का आता ह्याच्यामध्ये हे सगळं झालं, द ॲप्लिकंट The applicant may file an application in form GST ACMT 08 for the release of the security. मी सांगितलं ना किती अमाऊंट आहे. आता मला सिक्युरिटी रिलीज करा. मग सिक्युरिटीवरती बँकेवरती कंट्रोल कोणाचा आहे, गव्हर्नमेंटचा आहे. मग आता ज्या कामासाठी मी हे दिलं होतं ते काम पूर्ण झालं, डेट फायनल झाला. म्हणजे 18 तुम्ही सांगितला पण 12च निघाला. आता सिक्युरिटीची गरज काय तुम्हाला द्या, किंवा 12 सांगितला 18 आहे ते मी भरलाय तो डिफरन्शियल टॅक्स. The PO shall issue a notice calling for information and records. ज्यावेळेस त्यांना ऑर्डर काढायची आहे त्यावेळेस ते काय करतात, पहिले इन्फॉर्मेशन आणि रेकॉर्ड्स, की आता तुम्ही आणखी आम्हाला माहिती आहे की तुम्ही काय केलेलं आहे, तुम्ही कशा प्रकारे टॅक्स डिटरमाइन केला आहे, कशा प्रकारे तुम्ही इनवॉइस बनवले, कशा प्रकारे तुमचं काम चाललं हे अजून माहिती द्या आम्हाला. आणि मग त्यानंतर रिक्वायर्ड फॉर ही माहिती त्यांना पाहिजे, शॅल इश्यू द फायनल असेसमेंट. म्हणजे नोटीस पाठवली जाईल परत ACMT 06 मध्ये. त्यात ती माहिती मागवली जाईल परत, जशी अगोदर माहिती मागवली तशी ही परत माहिती मागवतील. नोटीस फॉर सेकिंग ॲडिशनल इन्फॉर्मेशन, क्लेरिफिकेशन अँड डॉक्युमेंट फॉर फायनल असेसमेंट. आणि त्यानंतर फायनल असेसमेंट ऑर्डर देतील. ब्राईफ इथे या ब्रीफ फॅक्टमध्ये काय येईल, सबमिशन बाय द ॲप्लिकंट काय केलं, डिस्कशन आणि फाइंडिंग काय, कन्क्लुजन ऑर्डर काय. आणि नंतर पुढे द सिक्युरिटी फर्निश फॉर द पर्पज कॅन बी विड्रॉन आफ्टर कंप्लायन्स विथ द ऑर्डर बाय फायलिंग अन ॲप्लिकेशन हे येईल. म्हणजे कुठे विषय सुरू झाला, कशा प्रकारचं पुढे गेला आणि फायनली आता कन्क्लुजन काय, हे सगळे याच्यामध्ये स्पेसिफाय करून ही फायनल असेसमेंट ऑर्डर मिळेल. आणि मग त्याला ॲप्लिकेशन फॉर विड्रॉवल ऑफ सिक्युरिटी, म्हणजे त्यांनी सगळे कंप्लायन्सेस प्रॉपर केलेत हे जर POला कन्फर्म झालं तर मग त्याची सिक्युरिटी जी आहे त्याला परत दिली जाईल. The PO shall release the security furnished under Rule 98(4) after ensuring that the applicant has paid the amount specified in Rule 98(5) and issue an order in Form GST ACMT 9 within a period of 7 working days from the date of the receipt of the application. आता ह्या 9 फॉर्म वापरले गेले कशा करता, प्रोव्हिजनल असेसमेंट करता. ॲप्लिकेशन 01, पुढे ॲडिशनल इन्फॉर्मेशन,
मग पुढे त्याला माहिती पाठवली जाईल. त्यानंतर पुढे ऑर्डर ऑफ प्रोव्हिजनल असेसमेंट, मग पुढे सिक्युरिटी श्युअरिटी, फायनल असेसमेंट ऑर्डर इश्यूड, फायनल असेसमेंट नोटीस. त्यानंतर मग पुढे फायनल असेसमेंट ऑर्डर इश्यूड आणि ॲप्लिकंट फाईल्स मला माझा बॉन्ड परत करा ॲप्लिकेशन, आणि त्यानंतर ऑफिसर इश्यूज ऑर्डर रिलीज ऑफ बॉन्ड A79. उद्देश फक्त तुम्ही हे बघितलं नसाय, हे काय रोजचं रोज येत नाही, हे रुटीन प्रोव्हिजन नाही आहे. आता याच्यामध्ये एवढंच आहे की अमाऊंट जर वाढली 12% सांगितले आणि 18 झाले, तर द रजिस्टर्ड पर्सन shall be liable to pay interest on any tax payable on the supply of goods or services or both under provisional assessment but not paid on the due date. जो रेट आहे 18%, आणि जर का अमाऊंट जास्त भरली गेली असेल तर मग रिफंड होईल, इंटरेस्ट मिळेल त्याच्यावरती. अमाऊंट शॉर्ट असेल तर डिफरन्शियल अमाऊंट भरा, इंटरेस्ट भरा. अमाऊंट जास्त गेली आहे तर रिफंड घ्या, रिफंडवरती इंटरेस्ट. हे नॉर्मल आहे. थोडं एक्झाम्पल वगैरे दिलं मी, बघू शकता तुम्ही. आता स्क्रुटिनीमध्ये जेव्हा येतो आपण, त्या स्क्रुटिनीमध्ये जो त्याच्यामधला फॉर्म आहे हा HMT10 तुम्हाला माहिती असेल. तो 10 का आला? कारण 1 ते 9 तिकडे गेले प्रोव्हिजनल असेसमेंटमध्ये. आता स्क्रुटिनीमध्ये काय केलं जाऊ शकतं? स्क्रुटिनी म्हणजे काय ॲक्च्युली प्रक्रिया आहे, काय प्रोसेस स्क्रुटिनीची? की गव्हर्नमेंटकडे जी माहिती उपलब्ध आहे, डिपार्टमेंटकडे जी माहिती उपलब्ध आहे, GSTR 1 फाईल केला असेल, 3B फाईल केला असेल, आणखीन AOV बनवला असेल, याच माहितीच्या आधारे जो टॅक्सपेअर आहे त्याचा सप्लायर आहे, त्यांनी काय ह्याला सप्लाय केला ही माहिती अवेलेबल आहे. याच्याच आधारे त्यांनी सेल्फ असेस केलेला टॅक्स बरोबर आहे की नाही हे तपासणं. बरोबर आहे ना? मी चुकीचं बोलतो काय? जी उपलब्ध माहिती आहे त्याच्याच आधारावरती व त्यांनी सेल्फ असेस केलेला टॅक्स बरोबर आहे. तसंच आता जर एखादा टॅक्सपेअर एखादी गुड्स किंवा सर्व्हिसेस सप्लाय करतोय, तर तुमच्याकडे माहिती आहे की अरे हा टॅक्सेबल आणि एक्झाम्प्ट दोन्ही सप्लाय करतोय. मग हा जे इनवर्ट सप्लाय घेत असेल त्यामध्ये काय गुड पण घेतोय, सर्व्हिस पण घेतोय, हे त्याच्याच सप्लायरच्या GSTR म्हणून कळतं आपल्याला. मग त्यांनी रूल 42 मध्ये, रूल 43 मध्ये काही रिव्हर्सल करणं अपेक्षित आहे, ते केलं आहे का? या 3B दिसत आहे का हे तपासता येईल. प्लस त्यांनी काय सप्लाय घेतलेत जे 17(5) मध्ये आहेत. कार घेतली असेल, कंपनी करता जे अधिकारी आहेत त्यांना कुठे बाहेर जायला लागतं, कुठल्या कामाकरता कार पाहिजे, पण त्या कारचा ITC मिळत नाही. 13% सिटिंग कॅपॅसिटीपेक्षा कमी असलेली गाडी असेल, ती बिझनेस करायला जरी घेतली असेल तरी त्याचा ITC मिळत नाही. मग त्याचं सर्व्हिसिंग केलं असेल, त्याचं रिपेअरिंग केलं असेल, त्याची बिलं असतील, मग तो ITC रिवर्स केला आहे का? हे सगळ्या बिझनेस करता ॲप्लिकेबल ह्या गोष्टी आहेत. आणि अनेक कंपन्यांकडे अशा प्रकारे स्वतःच्या कार असतात, एखाद कार तरी असते, बाईक असते, किंवा जरा दुकान जरी असेल तर बँकेत जायचं आहे तर कोणती माणूस आहे तो बँकेत जा, इकडे जा, तिकडे जा, कोणा हे सगळं करण्याकरता एक दुकानाची छोटा पण बाईक असते. तर कंपनीची नसेल, त्यांची एक बाईक कार असू शकत त्यांची पण. मग त्या केसमध्ये जर त्यांनी रिव्हर्सल केलं नसेल तर तिथे रिव्हर्सलच्या कॉलममध्ये काहीच येणार नाही. पण 9 जर बघितलं, 9 मध्ये रिव्हर्सल दिसतच नाहीये, तर 3B कुठे दिसत नाहीये, तर मग स्क्रुटिनीमध्ये तो पॉईंट येणार. तर स्क्रुटिनीमध्ये अशा प्रकारे स्क्रुटिनी करण्याकरता काय पॉईंट असायला पाहिजेत याकरता त्यांनी एक सर्क्युलर काढला होता. आणि या सर्क्युलरमध्ये एक SOP दिली होती की स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर फॉर स्क्रुटिनी असेसमेंट काय असेल. इन्स्ट्रक्शन नंबर 2/2022 22 मार्च 2022 आलं आहे. हे 17 स्क्रुटिनी ऑफ रिटर्न्स 17-18 आणि 18-19 मध्ये त्यासाठी हे त्यांनी SOP काढले. तर SOP
विल इन्श्युअर युनिफॉर्मिटी इन सिलेक्शन आयडेंटिफिकेशन ऑफ रिटर्न्स फॉर स्क्रुटिनी सगळ्यांचंच केलं जाऊ शकत नाही, पण असे जे तुम्हाला मी पॉईंट सांगितले नॉर्मली त्या पॉईंटच्या आधारे कुठे रिटर्न्स चूज करायचे, किती टर्नओव्हरवाले चूज करायचे, काय क्रायटेरिया आखला असेल गव्हर्नमेंटनी, त्यानुसार मग ते चूज करून त्यातनं मग कशा प्रकारे काय बघायचं हे खाली दिले, काय मेथड असेल स्क्रुटिनीची, सच रिटर्न आणि अदर रिलेटेड प्रोसिजर्स. आता याच्यामध्ये मिसमॅच इन टॅक्स लायबिलिटी ऑन अकाउंट ऑफ आउटवर्ड टॅक्सेबल सप्लाय. आता GSR 1ला अमाऊंट किती गेले, जी ऑटो पॉप्युलेट 17, 18, 18, 19ला होतच नव्हती. त्यामुळे GSR 1ची अमाऊंट इनवॉइस मायनस क्रेडिट नोट डेबिट प्लस डेबिट नोट करून GSR 3Bमध्ये आली पाहिजे. 1ची सेम व्हॅल्यू 3Bत येत नसेल हे काढलं जाऊ शकतं. इथे व्हॅल्यू किती आहे, आता ही ऑटो पॉप्युलेट जेव्हा होईल तेव्हा इथे आत्ताच्या ह्यामध्ये असं दिसतं. जर ती तशी येत नाही आहे तर सिस्टममध्ये कळणारच आहे की इथे मिसमॅच आहे. .1D मध्ये काय येतं, 3Bमध्ये रिव्हर्स चार्ज परचेस केलं आहे त्याच्यावर GST भरायचं आहे. इनवर्ड सप्लाईजवरती मिसमॅच इन टॅक्स लायबिलिटी ऑन अकाउंट ऑफ इनवर्ड सप्लाईज. आता इथे त्यांनी अमाऊंट किती दिली, हा टॅक्स दिला, आणि ज्यावेळेस त्यांनी ITC अवेल केला तेव्हा इथे तेवढीच अमाऊंट घेणं अपेक्षित आहे. हा मिसमॅच आहे. त्यानंतर इकडे जेव्हा पेमेंट ऑफ टॅक्स करतो तेव्हा रिव्हर्स चार्ज टॅक्स पेएबल इथे अमाऊंट कॅशमध्ये भरणं अपेक्षित आहे. ऑटो पॉप्युलेट कुठल्याही प्रकारे जेव्हा होत नाही, आता ते काय झालं, ऑटो पॉप्युलेट झाल्यामुळे बरेच प्रॉब्लेम कमी झाले. आता इथे जी अमाऊंट आली इथे D मध्ये ही कशी आली, जर समजा मी पोर्टलला एक सर्व्हिस प्रोव्हायडर आहे याच्याकडून जर का मी गुड्स किती आहेत ते गुड्स ट्रान्सपोर्ट केले तर ते इनवॉइस अपलोड करतात, पण मी असा GTA बघितला जो अनरजिस्टर्ड आहे, तर ही अमाऊंट मला टाईप करायला लागते इकडे आणि त्याचा ITC पण इथे घ्यायला लागतो. मग इथे अमाऊंट टाकली आणि घेताना ITC घेतला जास्त अमाऊंटचा, हा पण एक स्क्रुटिनीचा पॉईंट आहे. केवळ कसं होतं की मी भरताना भरले, ITC घेतलाच नाही खाली ऑटो पॉप्युलेट होताना, मग 3-4 महिन्याचा दर महिन्याला वेळ भरतोय वेळेत आणि ITC क्लेम करताना 4-5 महिन्याचा एकदम क्लेम केला. माझा क्लेम ITC क्लेम राहिला होता माझा. असे एक केसेस आहेत. भरताना भरायचं आपल्याला भरून टाकले ते भरत गेले, किंवा त्यांनी भरला पण इथे रेकॉर्ड नाही केला. असे वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत. आता ऑटो पॉप्युलेट झाल्यामुळे काय होतं की बरंचसं हे इनलाईन झालेलं आहे. मिसमॅच इन ITC अवेल्ड इन रिस्पेक्ट ऑफ इनवर्ड सप्लाईज. आता बघा, मी जेव्हा पॉईंट वाचत होतो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर हे व्हिज्युअलाइज झालं, ते स्क्रीनशॉट मी टाकले. स्क्रीनशॉट तुम्हाला इन्स्ट्रक्शनमध्ये मिळणार नाही, कारण तुम्ही बघाल हे दिलंय नंबर काढून बघाल, त्यात हे तुम्हाला स्क्रीनशॉट नाही मिळणार. ज्या प्रकारे मी त्याला बॉक्स टाकलेत, ॲरो टाकलेत, हे मला वेळ घालवून ते करायला लागलं, कारण की एक्झॅक्टली मला तो पॉईंट काय हे कळण्याकरता उपयोग व्हावा. माझा वेळ, मी जे काय कलर करतो किंवा हे डिझायनिंग करतो, उद्देश काय, कमी वेळात जास्त तुमच्यापर्यंत पोहोचावं, जास्त मला बोलायला लागू नये. अशा जास्त पोहोचला पाहिजे, बोलायला कमी लागलं पाहिजे. आता हे दुसरा पॉईंट आला, तिसरा पॉईंट आला पुढे. ITC अवेल्ड फ्रॉम IITच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. मिसमॅच इन ITC अवेल्ड इन रिस्पेक्ट ऑफ ऑल अदर टॅक्सेस. हा जो घेतलेला आहे आणि टुवेत किती आला आहे, टुवेत किती आला, ह्याने किती घेतला. आपण ज्यावेळेस GSR 9मध्ये बघतो की टुवेत किती आला आहे आणि त्याने किती अवेल केलं आहे, त्याच आधारावरती मंथली पण येईल, मग GSR 9मध्ये पण येईल. हे सगळे पॅरामीटर होऊन बघून काय डिफरन्स आहे. मिसमॅच इन टॅक्सेबल व्हॅल्यू डिक्लेअर्ड इन ऑन अकाउंट ऑफ आउटवर्ड सप्लाईज 3.1 आहे विथ नेट अमाऊंट लायबल TCS TDS त्याची कम्पेअर करा.
मिसमॅचिंग म्हणजे इथे 2A मध्ये येतं क्रेडिट किती आलंय. मिसमॅच इन लायबिलिटी इन ऑन अकाउंट ऑफ आउटवर्ड सप्लाईज. टॅक्स लायबिलिटी डिक्लेअरिंग ईवे बिल. ईवे बिलला किती आले, म्हणजे ईवे बिलला त्यांनी माल पाठवला तेव्हा अमाऊंट किती दाखवली आणि इनवॉइस किती अमाऊंट बनवत आहेत. म्हणजे एक टर्नओव्हर डिक्लेअर होतो ईवे बिलमुळे आणि जो ॲक्च्युअली टर्नओव्हर दाखवला जातो GSR 1K3B मध्ये, ह्याच्यात काय डिफरन्स असेल तर तो पण एक, म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की म्हणजे असं म्हणजे कसं करत असेल माहिती नाही मला, पण रिटर्न भरत नव्हते आणि ईवे बिलनी माल पाठवत होते. पण नंतर ईवे बिल ब्लॉक करण्याचं त्यांनी हे आणलं, तरतूद केली की ईवे बिल ब्लॉक करा, हे रिटर्न भरत नाही आहेत. धंदा चालू आहे, बिझनेस चालू आहे, सगळं चालू आहे, रिटर्न भरत नाहीत. कधीपर्यंत चालेल, कधीपर्यंत करतील. म्हणजे पहिले 6 महिन्यामध्ये त्यांचा नंबर सस्पेंड होत नव्हता. गव्हर्नमेंट बाकीच्याच गोष्टीमध्ये अडकल्यामुळे किंवा वॅटचंच काम चालू असल्यामुळे GST मध्ये मस्त मजा चालू होती त्यावेळेस. ज्यावेळेस वॅटचं काम संपलं आणि GST मध्ये किती अंदाजोधी काम चाललं हे गव्हर्नमेंटला कळलं, त्यानंतर या प्रोव्हिजन आला की ईवे बिल ब्लॉक करा, GSR 1 भरला तरच 3B भरता येईल. हे बघा, हे सगळं नंतर आलं. पण पहिले 2-3 वर्ष 4 वर्ष बऱ्याच गोष्टी ज्यांना टॅक्स चोरी करायची त्यांनी केलेल्या आहेत आणि तरी पण गव्हर्नमेंटला सॅटिस्फॅक्टरी टॅक्स मिळत होता. त्यामुळे हळूहळू ती सगळं डेव्हलपमेंट होत गेली. मिसमॅच इन लायबिलिटी. पुढे केसेस ऑफ क्लेम ऑफ ITC इन रिस्पेक्ट ऑफ सप्लाईज फ्रॉम टॅक्सपेअर हुज रजिस्ट्रेशन हॅव बीन कॅन्सल्ड रेट्रोस्पेक्टिव्हली. आता हा जो मुद्दा आहे ना की तुम्ही माझ्याकडनं, मी सप्लायर आहे, सप्लाय घेत आहे, तुम्ही चेक कराल रिटर्न फाईल मी वेळेवरती करतोय, मी टॅक्स भरतोय, मी इमानदारीने टॅक्स भरतोय, मगच मी माझ्याकडनं माल घ्याल ना. पण जर का माझा मे महिन्यामध्ये जर का रिटर्न फाईल मी समजा काही डिफॉल्ट केला किंवा मी फ्रॉडुलंटली इनवॉइस देतो, गुड्स देत नाही, असं काय सापडलं आणि मला मेमध्ये ही कारवाई झाली, पण माझा नंबर कॅन्सल केला जानेवारीपासून. आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल तुम्ही 4 महिन्याचा ITC घेतलेला आहे. क्लेम ऑफ केसेस ऑफ क्लेम ऑफ ITC इन रिस्पेक्ट ऑफ सप्लाईज फ्रॉम टॅक्सपेअर हुज रजिस्ट्रेशन हॅव बीन कॅन्सल्ड रेट्रोस्पेक्टिव्हली. हे कोणी असा ITC घेतला आहे पण त्याच्यात सप्लायरचं अशा प्रकारे रेट्रोस्पेक्टिव्हली कॅन्सल झालं, मग त्याचे तेवढं तुम्ही क्वेरी काढा की तुम्हाला हा ITC मिळणार नाही. इनएलिजिबल ITC availed in respect of invoices, debit note issued by the supplier who have not filed 3B. आता बऱ्याच वेळा असं झालंय की GSR 1 भरूनच सप्लाय करत होते, 3B भरतच नव्हते किंवा 3B मध्ये कमी अमाऊंट भरत होते किंवा नील फाईल करत होते. अशा केसेस तो ITC इनएलिजिबल आहे, मग तो रिसिपियंटकडनं वसूल करायचा. सप्लायर जर का डिफॉल्टर झाला आहे आणि सप्लायर जर का पळून गेला आहे, या केसमध्ये स्क्रुटिनीमध्ये डिमांड कोणाला जाणार, इमानदार माणसालाच जाणार, इमानदार टॅक्सपेअरलाच जाणार. केसेस वेअर ITC हॅज बीन अवेल्ड इन केस ऑफ रिटर्न्स इन 3B फाइल्ड फॉर अ टॅक्सपेअर आफ्टर द लास्ट डेट. म्हणजे हे 16/4च्या केसेस बघा. मिसमॅच इन ITC अवेल्ड इन रिस्पेक्ट ऑफ इम्पोर्ट ऑफ गुड्स विथ करस्पॉन्डिंग डिटेल्स इन 2A. 2A किती आला आहे इम्पोर्ट ऑफ गुड्सच्या आणि त्यांनी किती घेतलं आहे. आता हे 2Bत पण येतं आणि 2Bत ऑटो कॉपरेट पण होतं. तर पहिले फक्त 2Aलाच येत होतं इम्पोर्ट ऑफ गुड्स. आता कसं होईल, जसं रिटर्न फाईल मी करतोय तर माझ्याकडची केस अशी आहे की मार्च 2020ला रिटर्न फाईल करायचा होता. एप्रिल 20 एप्रिल 2020 ही याची मार्च रिटर्नची डेट होती. आता इथे जसं कोविड आला, मार्केट बंद झालं. आता हा जो व्यक्ती आहे हा काय करत होता की जे खाद्यपदार्थाला सप्लाय करत होता त्याला ते अलाउड होतं. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट त्यांनी सप्लाय करत होता, इनवॉइस बनवत होता, माल जात होता. रिटर्न फाईल त्याचं होत नव्हतं.
कारण की रिटर्न फाईल करण्याचे ऑफिसेस बंद होती, त्यांना काय बिझनेस करणं अलाउड नव्हतं आणि वर्क फ्रॉम होम काही सगळे करत नव्हते आणि सगळ्या केसमध्ये डेटा ऑनलाईन पाठवला असं होत नाही, इनवॉइस पाठवायचे नाही पाठवले गेले. आणि आता हा जो रिटर्न आहे मार्चचा, हा कधीपर्यंत व्हायला पाहिजे? जर ह्या मार्च रिटर्नमध्ये त्याला ITC घ्यायचा असेल तर तो ITC कधीपर्यंत घेऊ शकतो? म्हणजे आता हा 21-22 हे फिनान्शियल इयर आहे, बरोबर आहे ना? 21-22. आता 21-22चा मार्चचा ITC आहे तो अप टू 30 नोव्हेंबर 22 पर्यंत. सॉरी, हा 19-20 ना. आता 19-20 आहे, तर 20 नोव्हेंबर 2020 पर्यंत याचा ITC घेता येईल. आता ह्याचं रिटर्न फाईल झालं जानेवारी. आता ह्याच्यामध्ये बघा, जे गव्हर्नमेंटने सांगितलं होतं पहिले की ITC तुम्ही काय करा, मॅच करा प्रोव्हिजनली तुम्हाला. मग पहिले तुमच्याकडे इनवॉइस आहे, ITC घ्या. तो वेळ जरी आला तरी तुमच्याकडे काय करा, इनवॉइसच्या बेसिसवर तुम्ही ITC गुड्स घेतलेले आहेत, इनवॉइस आहे, घ्या ITC. नंतर मग 2A किती आलं आहे ते बघा. प्रोव्हिजनली 20% अलाव, मग प्रोव्हिजनली 10% अलाव, मग प्रोव्हिजनली 5% अलाव. आता कसं 2B जेवढा आला तेवढाच घ्यायचा. आता जर का तिकडे रिटर्न फाईल कोण करतच नव्हते कोविडच्या काळामध्ये, त्यामुळे तेव्हा तुमच्याकडे जे इनवॉइस आहेत तुम्ही घ्या, कारण की समोरचा व्यक्ती करतोय, तुम्ही नाही करत आहे, तर आम्ही काय करू शकत नाही का. म्हणून गव्हर्नमेंटने तेव्हा परत त्या ठराविक कोविडच्या काळाकरता नोटिफिकेशन काढून परत ती मुभा दिली आणि सांगितलं की हा जो नोव्हेंबर महिना आहे, तुम्ही मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर कसंही फाईल करा. जेव्हा ऑक्टोबर रिटर्न फाईल कराल त्यावेळेस क्युम्युलेटिव्हली सगळं चेक करा. तेव्हा मार्केट बऱ्यापैकी चालू झालं होतं. म्हणजे आम्हाला 30 नोव्हेंबरची जी गाईडलाईन दिली आम्ही, त्याच्यामध्ये तुमचा जो ITC मागे पुढे झालेला आहे, झाला असेल कदाचित, तर तुम्ही काय करा, तो एकत्रितपणे चेक करा की एक्झॅक्टली माझा किती इनवॉइस दिसतात, किती दिसत नाही आहेत. जे दिसत नाही आहेत तेवढा ITC रिव्हर्स करा, दिसतात तेवढाच ITC घ्या. आता ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये वेळ गेला आणि ह्या माणसाचा रिटर्न्स यांनी काय फॉलोअप न घेतल्यामुळे, इंटरेस्ट न घेतल्यामुळे तो रिटर्न फाईल होऊच शकला नाही. 30 नोव्हेंबरच्या डिसेंबर गेला, जानेवारीत झाला तो. त्याला नोटीस आली की तुम्ही 16/4 प्रमाणे तुमचा फिनान्शियल इयर 19-20चा जो काय रिटर्न होता, ITC क्लेम होता, तो तुम्ही 30 नोव्हेंबर नंतर घेतला आहे, त्यामुळे तुमचा तो क्लेम व्हॅलिड नाही आहे आणि त्याला जवळजवळ 80-85 हजार रुपयाचं भरणा त्यामध्ये करायला लागेल अशा प्रकारे सांगण्यात आलं. कायद्यानुसार बरोबर आहे, पण प्राप्त परिस्थितीमध्ये तो हे रिटर्न फाईल करू शकत नव्हता. असे शेकडो लोक होते आणि त्यामुळे हे रिप्रेझेंटेशन गव्हर्नमेंटकडे गेलं की अशा प्रकारे आम्हाला सिच्युएशन कशी प्रकारची होती, त्यामध्ये आमचा रिटर्न फाईल होऊ शकला नाही, तर आम्ही ते पैसे सप्लायरला दिलेत आणि सप्लायरने पे पण केलेत. पण फक्त तुम्ही आम्हाला 16/4 30 नोव्हेंबरची बोलत होती, त्यात आम्ही मार्च रिटर्न फाईल करू शकलो नाही, म्हणून तुम्ही नोटीस पाठवले, ठीक आहे, योग्य नाही. तो ITC आम्हाला अवेल केला आहे, त्याच्या अगेन्स्टचा डिमांड तुम्ही मागे घ्या, ती नोटीस मागे घ्या. सेक्शन त्यांनी जो अमेंड केला 16(5) तो हाच केला आहे ना, की 17, 18, 18, 19, 19, 20 तुम्ही कधी पण ITC कधी डेट दिली आहे की 30 नोव्हेंबर 22 आहे ना काहीतरी, हां, तोपर्यंत तुम्ही ITC घेतला असेल तर तो काय आहे, व्हॅलिड आहे. कळलं ना, 16/4 हे आहे की 30 नोव्हेंबर नंतर जर ITC क्लेम केला तर तो क्लेम मान्य होणार नाही. बाकी हे 42-43 केस आहे.
इंटरेस्ट पहिले लागून येत नव्हता, आत्ता इंटरेस्ट लागून येतो, पण त्यातनं पण इंटरेस्ट काढणारे लोक आहेत. लेट फीज डिलीट करता येत नाही, चेंज करता येत नाही, पण इंटरेस्ट एक्स्ट्रा इंटरेस्ट जर असेल तर भरता यावा म्हणून तिथे ते करेक्शन एडिट अलाउड केलेलं आहे. लेट फीज येते आणि ती लॉक पण आहे, त्यामुळे त्याचं काय नाही. एवढे पॅरामीटर यांनी दिले होते SOP मध्ये. ती उपलब्ध माहिती आहे, त्या माहितीप्रमाणे आणि जे रूल 42, 43, 17 पास आहेत याप्रमाणे ITC रिव्हर्स केला की नाही केला हे बघणं, EOBला किती माल गेला आहे आणि इनवॉइस किती अमाऊंटचं बनवलं आहे, याच्याशी काय ताळमेळ जुळतो की नाही हे बघून त्याप्रमाणे ते पण बघा. हे दिलेलं आहे सगळं. आणि ज्याला हा फॉर्मॅटच माहीत नाही 1चा आणि 3Bचा कुठे काय येतं तो स्क्रुटिनी नाही करू शकत. सेक्शन 17 पास माहीत नाही, 42 रूल 43 रूल माहीत नाही, रूल 38 माहिती नाही, तो नाही करू शकत. आपण जे काय केलं आहे त्या टेक्निकल प्रोव्हिजन आहेत, त्या तुम्हाला एकदा क्लिअर झाला. त्या टेक्निकल प्रोव्हिजन कोणावरती लागू होतात? टॅक्सपेअरवरती. तर टॅक्सपेअरने टेक्निकल प्रोव्हिजनप्रमाणे आपलं ऑब्लिगेशन फॉलो नाही केले तर त्याला स्क्रुटिनीमध्ये ज्या प्रकारे विचारलं जाईल. आता इथे काय होतं, ऑटो कॉपरेट होतं, त्यामुळे 90% तिकडे ते काय झालं, सगळं इनलाईन झालं. आता 10% ह्याच्यामध्ये जे फ्रॉड करणारे आहेत ते फ्रॉड करतील, पण ते काय फ्रॉड जे काय आहेत ते इथे दिसणार नाही, स्क्रुटिनीमध्ये दिसणार नाही. आता ते ऑलरेडी केल्यानंतरच कळतील की बँकेत पेमेंट किती आलं, त्यांनी इनवॉइस किती अमाऊंटचा इश्यू केला, ते विदाऊट बिल कुठला माल मागवला आहे, तर त्याचं अशा कुठल्याही प्रकारे माल जास्त गेलेला दिसतोय, कमी आलेला दिसतोय, हे सगळं जे काय डाऊट्स आहेत हे सगळं ऑडिट केल्यानंतरच करणार. आणि जेवढे ऑडिट वाढवले जातील तेवढं अशा प्रकारे जे विदाऊट बिल माल घेताना पाठवतात त्यांच्यावरती मर्यादा येतील की बाई कधीपर्यंत आपण करायचं. हे खूप त्रासदायक होतं. जेवढे जो व्यक्ती कायद्याच्या विरोधी जाऊन काम करत असतो त्याला कायम बर्डन असतं, त्याला कायम टेन्शन असतं. ऑडिट चालू आहे, कधी कुठली केस काढतील, काय काढतील, मग काय सेटलमेंट करायची. म्हणजे मग जर का त्यातनं काय टॅक्स लायबिलिटी द्यायला लागली किंवा जे काही सेटलमेंट त्याला करायला लागेल ऑन द रेकॉर्ड ऑफ द रेकॉर्ड जे काही करायला लागेल त्यात मग आपण कमवले काय, एवढा टेन्शन घेऊन त्रास घेऊन कमवले काय, नकोच आहे करायला. त्यामुळे जेवढे ऑडिट वाढतील तेवढं या लोकांवरती मर्यादा येतील. 100% संपणार नाही, पण काही प्रमाणात तरी हे कंट्रोल होईल. स्क्रुटिनीमध्ये फार काय आता येणार नाही, कारण की ऑटो कॉपरेट झाल्यामुळे काय झालं, बरंचसं काय कंट्रोलमध्ये आलं आणि लोकांना भीती वाटते की अरे हा आकडा त्यांनी दिला आहे गव्हर्नमेंटनी. असाही गव्हर्नमेंटला माहिती होता, कळत होता, पण हे ह्या लोकांना माहीत नव्हतं की आपण GSL 1ला एक वेगळा आकडा दिला आहे, 3Bला वेगळा आकडा दिला, हा दिसतोय, सगळं चालू होतं. आणि मग ते तसं दिसतंय तर जे छोटे व्यापारी होते 2 करोडपर्यंत GSL 9 भरला, अनेकांनी भरलाच नाही, कारण त्यांना भरण्यासाठी त्यांचं 1 आणखी 3Bमध्ये डिफरन्स होते, ते GSL 9 काय भरणार आहेत. आणि सगळ्यांचं म्हणणं तर मी काय केसेस केल्या अशा म्हणजे मी जे सेटिंग करायचं काम ना झाले ते करतो, तर मी ते काम केलं. बोललं तुमचं जे काय लायबिलिटी दिसते RCM मध्ये लायबिलिटी दिसते आणि तुम्ही जी ॲक्च्युअली भरले आहे काय बोललं ताळमेळच नाही याचा. 17, 18, 18, 19ची गोष्ट आहे. नाही आपण GSL 9 भरू तेव्हा करू, GSL 9ला तुम्ही काय काय करणार आहात आणि त्यात तुम्ही परत लायबिलिटी तुम्हाला भरायला येते, मग तुम्ही GSL 9 भराल त्याचे 25-50 हजार रुपये चार्ज कराल टॅक्स पेअरला आणि सांगाल लायबिलिटी भरायची आहे 10-15 हजार 20,000, तो देईल का म्हटलं. मग तुम्ही महिन्याचं काम प्रॉपर केलं, जे काय पैसे भरायचे आहेत तो भरणार आहे, पण 9 भरताना तुम्ही सांगाल की लायबिलिटी आपली भरली गेली नव्हती, मग लायबिलिटी आहे, इंटरेस्ट आहे, भरा. सगळ्यांचं कसं आहे बघू पुढे, ह्यांना दर महिन्याला 40-50 रुपये भरायला लागतात, त्यात हे काही बघत नाही. मी जी काही कामं केली त्यात मी त्यांच्याकडे माहिती मागली, तुम्ही रिटर्न काय भरलं तर वर्किंग पाठवा जरा, मला जरा थोडंसं बघायचं की बरोबर ह्या टॅलीमध्ये दिसतं की नाही बरोबर. त्यांनी वर्किंग एक्सेलला पण केलेलं नव्हतं, हाती गेलं होतं. त्याकडे जी माणसं कामाला त्यांना एक्सेल पण येत नाही, हाती कधी लिहिलेले आकडे होते असे, त्याचा फोटो काढून पाठवला. काय लेवलला काम चालते बोललो, हे कॉन्ट्रॅक्टर आहे, मोठं काम आहे, असं काही लाखामधलं काम आहे. आणि ज्यावेळेस मी मागितलं, मी त्यांना रिपोर्ट दिला की हे ह्याचं काम आहे ते बरोबर नाही. त्या CAशी पण बोललो मी की तुम्ही जे काय काम करताय ते काय तुम्ही बरोबर बघितलं जात नाही तुमच्या माणसाकडनं, तर लक्ष द्या. आणि त्यांना त्या वर्षी इन्कम टॅक्सच्या 3 वर्षाच्या नोटीस आलेल्या होत्या. काम आहे तसं.
आणि एकाच फर्ममध्ये मोठी फर्म होती ती सीएची, यामध्ये त्यांनी इन्कम टॅक्सचं काम करणारे वेगळे सीए, TDSचं काम करणारे वेगळी माणसं आणि GSTचं वेगळी माणसं, एवढं त्यांचं डिपार्टमेंट वगैरे होती, पण कामाचा दर्जा असा. कारण त्यांना स्वस्तमध्ये लेबर पाहिजे, जे लोक काम करतात ॲक्च्युअली. हे आहे ना, हे असं भरायचं, हे असं करायचं, बस तेवढं शिकवलं. त्यांना लॉ माहीत नाही, प्रोविजन माहिती नाही. आणि तेच जर का जी डिपार्टमेंट्स आहेत GSTची वेगवेगळ्या राज्यांमध्ये, त्यांचा पण महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी मला असं वाटतं की डिपार्टमेंटच्या लोकांना अवेअरनेस आहे. पण ज्या काय केसेस यूट्यूबला दिसतात, लोक आपले अनुभव टाकतात की आम्ही डिपार्टमेंटला गेलो, हे झालं ते झालं, काय माहितीच नाही त्यांना की काय चाललं. आज एवढे वर्ष होऊन पण माहिती नाही. म्हणजे ना त्या अकाउंटंट लोकांना माहिती आहे, ना डिपार्टमेंटला माहिती आहे. म्हणजे सगळा सावळा गोंधळच आहे. हे SOP का काढायला लागते, SOPमध्ये कुठे काय आहे हे बघा, याच्याबरोबर हे बघा, हेच आहे ना याच्यामध्ये. एक्झॅक्टली जर का अभ्यास केला तुम्हालाच कळेल की अरे आपल्याला स्टुडिओमध्ये करायचं काय ॲक्च्युली. जी उपलब्ध माहिती, जी माहिती डिपार्टमेंटला कळवले, गव्हर्नमेंटला कळवले टॅक्सपेअरनी, त्याच्यामध्ये काय तफावत आहे का, डिस्क्रिपन्सी आहे का, हे बघायचं आहे आपल्याला. आणि मग कुठली माहिती कळवली जाते. एक GSL 1मध्ये 3Bमध्ये माझ्या सप्लायरनी काय दाखवले आणि मी किती माल घेतोय आणि मी किती विकतोय हे येणार. HSN का टाकायचं आहे, HSN समरी का गव्हर्नमेंटला पाहिजे. HSN समरीमध्ये मुळे कळतं की माल कुठला पाठवला गेला आणि कुठला विकला गेला आहे. आता HSN समरी जर भरत नसतील तर तिथे पण फ्रॉड करायला स्कोप आहे. HSN समरी भरायचीच नाही, म्हणजे कळत नको माल किती बाहेर गेला, स्टॉक आला किती, गेला किती, काय हिशोबच नाही. रिटर्न फाईल केले तरी माहिती मिळणार आहे. रिटर्न फाईल जे करतच नाहीत त्यांच्यासाठी सेक्शन 22. आता याच्यामध्ये बघा कसं आहे, एक रिटर्न असतो, ते 3B आहे, 5, 4, 5, 5A, 6, 7, 8, 11 हे कोणा करतात. तर हे बघा इकडे पहिले मी दिलंय पहिल्या पेजवरती. सेल्फ असेस बाय रेग्युलर असेससी आणि CTP 39(1) 3B, ज्यामध्ये टॅक्स भरला जातो आणि त्याचा रूल 61. कंपोजिशन डीलर 62 GSTR 4 भरतो. पहिले काय होतं, GSTR 4मध्येच टॅक्सही भरला जात होता आणि परचेस केलेल्या सप्लायरची माहिती पण त्यात दिली जात होती. आता काय केलं आहे, CMP 08 आणलाय, जो क्वार्टरली फाईल होतो, क्वार्टरली पेमेंट केलं जातं आणि GSTR 4 जो आहे हा इयरली केला. मी हे रिटर्न घेतल्यावर सांगितलं होतं. तुम्हाला CMP 08 अगोदरपासून दिसणार नाही, तुम्हाला पहिले GSTR 4मध्येच हे सगळं भरलं गेलं आहे. आणि GSTR 9A त्यांचा रिटर्न अन्युअली होता, तो बंद केला होता गव्हर्नमेंटनी. आता 9A भरून घेतला जात नाही त्यांच्याकडनं आणि 4 ॲन्युअली केला आहे आणि CMP 08 पेमेंट क्वार्टरली करतात. NRDP करता रूल 63, GSTR 5. त्यानंतर OIDR सर्व्हिस प्रोव्हायडर जे आहेत त्यांच्याकरता 5A, ISG करता 6, TDS TCS 7, 8 आणि इथे UIN करता 11. ज्यांनी नंबर कॅन्सल केला टॅक्सपेअरनी, तो आपल्या स्टॉकची इन्फॉर्मेशन आणि टॅक्स पेएबल जो आहे हा 45 पे करतो. GSTR 10 फायनल रिटर्न. यांनी हे रिटर्न फाईल नाही केले तर त्यांना सेक्शन 46 प्रमाणे 15 दिवसामध्ये 3A सिस्टम थ्रू नोटीस जाते. ती गेल्यानंतर मग रिटर्न फाईल त्यांनी जर केलं, कंप्लायन्स इज डन, काही ॲक्शन नाही केलं तर पुढे जी काय उपलब्ध माहिती आहे डिपार्टमेंटकडे त्याप्रमाणे ते काय करतील, पास बेस जजमेंट असेसमेंट ऑर्डर इन
GST ASMT 13 आणि डिमांड DRC 07. EV वरती माल गेला दिसतोय. सप्लायरकडनं किती माल घेतला आहे दिसतंय. या माहितीच्या आधारे किती टॅक्स त्यांनी भरला पाहिजे. थोडीफार नाही, फार मोठ्या प्रमाणात जास्त अमाऊंट त्याला पाठवून दिली. समजा आता मला टॅक्स भरायला येतोय 40,000 आणि तुम्ही एकदम मला 72,000 भरा म्हणून सांगितलं, तर मी म्हणजे 72,000 कसे काय, मला तर मी सप्लाय केला 40,000चा प्लस माझा ITC आहे, एवढा टॅक्स येणार नाही मला. काही पाठवलं गेलं असेल तर रिटर्न फाईल करा. उद्देश याचा एवढाच आहे की रिटर्न फाईल करा. रिटर्न फाईल केला तर ही ऑर्डर विड्रॉ होईल. ऑफिसर मे इनिशिएट. आता GST रिटर्न फाईल विदिन 60 days, 60 दिवस जर फाईल केलं तर अबोव असेसमेंट ऑर्डर शॅल बी डीम विड्रॉ. रिटर्न भरला ना, विड्रॉ. मग आता हे स्क्रुटिनीमध्ये जाईल. रिटर्न जर केलं आहे मग ते स्क्रुटिनीमध्ये चेक होऊ शकतं. आता इथली ही प्रोसिजर संपली, ही कारवाई संपली इकडे. म्हणजे या कारवाईचा उद्देश एवढाच आहे की फक्त म्हणजे जर का तुम्ही त्याला 3A पाठवत आहे आणि तो काही करत नाही, काही गंभीरच आहे तो व्यक्ती, त्याच्यावरती कारवाई करण्याकरता नॉन फायलर आहे, तुम्ही काय करा, त्याला ASMT 13 पाठवा आणि त्यात त्याला काहीतरी लायबिलिटी भरण्यासाठी सांगा. मग त्यानुसार तो अमान्यच करणार, कारण की काढताना लायबिलिटी जास्तच काढली जाणार. ऑब्विसली ते सायकोलॉजिकली गरजेचं आहे. उद्देश काय, रिटर्न फाईल तुम्ही करा. तुम्हाला मान्य नाही ना, रिटर्न फाईल करा. जो टॅक्स भराल तुम्ही भरा. ही ऑर्डर विड्रॉ होईल. आणि जर का त्यांनी नाही भरलं तर मग ऑफिसर मे इनिशिएट प्रोसिडिंग्स अंडर सेक्शन 78, म्हणजे रिकव्हरी सेक्शन आहे 78चा आणि रिकव्हरी मोड्स आहेत 79 मध्ये. ॲटलिस्ट त्याचं बँक अकाउंट अटॅच केलं एवढं होऊ शकतं पुढे जाऊन कारवाई करायची तर. 83 मध्ये म्हणजे जे काय कारवाई करता येईल ती कारवाई पुढे केली जाऊ शकते. दिस सेक्शन कमेन्सेस विथ अ नॉन ऑब्स्टेंग क्लॉज. यात काय दिले बघा, सुरुवात कशी याची, नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेंट कॉन्ट्ररी कंटेनिंग 73-74 मध्ये काही सांगितलेलं असो. याचा उद्देश वेगळा आहे. त्यामुळे वेअर जिथे रजिस्टर पर्सन फेज टू फर्निश द रिटर्न, मग 3B असो, 4, 5, 5A, 6, 7, 8, 11 किंवा मग GST 10 इवन आफ्टर द सर्व्हिस ऑफ अ नोटीस अंडर सेक्शन 46. The PO may proceed to assess the tax liability of the said person to the best of his judgment, taking into account all the relevant material which is available. Relevant material काय असणार आहे PO कडे, ज्याला टॅक्स भरायला सांगायचं आहे त्याच्या सप्लायरने केलेला डेटा, EV बिलचा डेटा आणि त्यांनी अगोदर जेवढे भरले असतील त्यात साधारण त्याचा टर्नओव्हर काय लेवलपर्यंत जातो, किती टॅक्स तो भरतो, याच्या माहितीच्या आधारे material which is available or which he has gathered and issue an assessment order within a period of, आता हे बघा, within a period of 5 years. हे काय, फ्रॉम द डेट स्पेसिफिक. बघा 73-74 मध्ये जो पिरियड दिला आहे 3 वर्ष 5 वर्ष, त्याच्याशी याचा काही संबंध नाही या कारवाईचा. म्हणून सुरुवातच ती आहे, नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग. 73-74 मध्ये काही बसलेला असो. बऱ्याच वेळा काय होतं, एखाद्या माणसाचा बिझनेस बंद होतो ना, तो 3-4 महिने रिटर्न फाईल करतच नाही, 6 महिने करतच नाही, मग त्याचा नंबर कॅन्सल केला जातो. आता या केसमध्ये रिटर्न फाईल केलेलं नाही, त्याला नोटीस पाठवली आहे किंवा पाठवली नाही. जेव्हा कधी डिपार्टमेंटला लक्षात येईल किंवा कसं होतं, एखादी केस येते ऑडिटला आणि त्याशी कनेक्टेड 4-5 लोक येतात आणि कळतं की अरे बऱ्यापैकी मोठा बिझनेस होता तो बंद झाला आहे आणि त्याचा रिटर्न फाईल न केल्यामुळे काही लाखोचा त्याचा लायबिलिटी त्याला पे करायची राहिलेली आहे. जर लक्षात आलं तर या 5 वर्षामध्ये विदिन अ पिरियड ऑफ 5 years फ्रॉम द डेट स्पेसिफाईड GST 9ची 5 वर्षामध्ये फॉर फर्निशिंग ऑफ द एन्युअल रिटर्न टू विच द टॅक्स नॉट पेड रिलेट्स. जो टॅक्स भरलेला नाही आहे त्यांनी, नंबरच कॅन्सल झाला आहे. नंबर कॅन्सल झाल्यानंतर बऱ्याचदा डिपार्टमेंटला काय वाटतं की हा बिझनेस कंटिन्यू करायलाच लागेल, नंबर परत चालू करेल, काहीतरी करेल आणि भरेल टॅक्स, पण नाहीच चालू झाला.
तर 5 वर्षामध्ये ही कारवाई होऊ शकते बे जजमेंट असेसमेंटची. रिटर्न फाईल त्यांनी केलेच नाही. जर केलेच नसतील आणि जो व्यक्ती बिझनेस करतो तो समजा बरेच असे घोटाळे करून समजा तो पुढे एक्सपायर झाला असेल तर त्याचा वारस असेल त्या वारसाकडनं हे वसुली करता येईल. अदरवाईज त्याला पुढे दिलं जाईल 78, 79 प्रमाणे तुम्ही कारवाई करू शकता. याला 3 वर्ष जो पिरियड दिला आहे 73 मध्ये तो याला लागू नाही. म्हणजे 5 वर्ष देण्याचा उद्देश असा आहे की अशा कुठल्या केसेस असतील की जे बिझनेस बंदच झालेत पण त्यांची लायबिलिटी पेंडिंग आहे त्यांच्यावरती ह्या कारवाई होऊ शकते. द ऑर्डर ऑफ असेसमेंट मेड अंडर सेक्शन 62(1) शॅल बी इश्यूड आणि समरी इयर 07. आता समरी ऑफ द ऑर्डर इश्यूड DRC 07 हे काय समरी आहे. डिटेल त्याच्यात जे असेल ते ASMT 13 मध्ये असेल. डिटेल जे असेल Please note that the interest has been calculated up to the date of passing the order while making payment interest for the period between the date. हे सगळं येईल त्याला. हे सगळं इथे कॅल्क्युलेट करून येईल. सिरियल नंबर 1 टॅक्स रेट टर्नओव्हर टॅक्स पिरियड फ्रॉम टू ॲक्ट प्लेस ऑफ सप्लाय टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी अदर सगळं येईल. हे त्याला द्यायचं. आता हा ही जी DRC 07 आहे हे एकच समरी ऑर्डर आहे पण ही सेक्शन 52, 62, 63, 64, 73, 74, 75, 76, 122, 23 या बऱ्याच सेक्शनला वापरली जाते. आता ह्याला पण त्यांनी SOP दिलेली आहे. ओके. आता हे विड्रॉल कधी होईल जर त्यांनी भरलं विड्रॉ होईल. Well registered person furnishes a valid return within 60 days of the service of the assessment order. The said assessment order shall be deemed to have been withdrawn, but the liability for payment of interest or payment of late fees 47 shall continue. उशिरा भरल्यावरती इंटरेस्ट लेट फीज लागतेच ते माहिती आहे आपल्याला. आता हा इथे त्यांनी एक प्रोव्हिजो काढला. या प्रोव्हिजोमध्ये काय दिलं की where the registered person fails to furnish a valid return within 60 days of the service of the assessment order under section 62(1) he may furnish. आता हे ऑर्डर काढल्यानंतरची गोष्ट आहे ना. ऑर्डर काढली आणि 60 दिवसामध्ये त्यांनी फाईल नाही केलं. fails to furnish a valid return within 60 days of the service of assessment order he may furnish the same within a further period of 60 days on payment of additional late fees of ₹100 for each day of delay beyond 60 days. हे पहिल्यापासून प्रोव्हिजन नव्हता. हे अमेंडमेंट होऊन आलेलं आहे. ओके. ऑफ द सेड assessment order and in case of furnished valid return within such extended period the said assessment order shall be deemed to have been withdrawn. त्यांनी भरलं पण हा इंटरेस्ट वाढून लेट फीस त्याला वाढून लावली जाईल. 60 दिवस त्यांनी फाईल नाही केलं नेक्स्ट 60 दिवसाकरता त्याला ही ॲडिशनल लेट फीस म्हटलं. म्हणजे जी बाय डिफॉल्ट लेट फीस ती भरायचीच आहे प्लस ही ॲडिशनल लेट फीस भरायची. आता कसं आहे तुम्ही ज्यावेळी अशा प्रकारचे हे तुम्हाला कळतं रे असं आहे आपण करतो का आपलं ते काम होतं का तुम्ही बघू शकता. तुमच्या फक्त मी बऱ्याच गोष्टी तुम्ही नोटीस कराव्या अशा प्रकारे सांगतो. माझ्या सगळ्या म्हणणं तुम्हाला पटलंच पाहिजे ही माझी अपेक्षा नाही. तुमच्याकडे जे काही काम चालतंय ते कशा प्रकारे चालतंय त्याला कशा प्रकारे तुम्हाला न्याय द्यायचा हे तुम्हाला क्लिअर व्हावं एवढाच माझा उद्देश आहे. आता ह्याची SOP बघाल. त्याच्या SOP मध्ये डाऊट हॅव बीन रेज अक्रॉस द फील्ड फॉर्मेशन
इन रिस्पेक्ट ऑफ अप्रोप्रिएट प्रोसिजर टू बी फॉलोड इन केस ऑफ नॉन फर्निशिंग ऑफ रिटर्न. आता ह्यात त्यांनी कशा प्रकारे थोडंसं त्यांनी बॅकग्राऊंड दिलं आहे आणि ॲक्च्युअलमध्ये खाली दिलं आहे कशा प्रकारे करायचं. फॉलोइंग गाईडलाईन्स आर हिअर बाय प्रिस्क्राईब टू इन्श्युअर युनिफॉर्मिटी इन द इम्प्लिमेंटेशन ऑफ द प्रोव्हिजन ऑफ लॉ अक्रॉस द फील्ड फॉर्मेशन. आता इथे प्रिफरेबली पहिले सिस्टम थ्रू काय करा, मेसेज विल बी सेंड टू ऑल रजिस्टर 3 दिवस बिफोर ड्यू डेट ऑफ. आता 20 तारखेच्या अगोदर मेसेज येतो रिटर्न फाईल तुमचं करायचं आहे, रिटर्न फाईल करा. आणि जर केलं असल्यास इग्नोर करा मेसेज. वन्स द ड्यू डेट फॉर फर्निशिंग द रिटर्न 39 म्हणजे 3B ओव्हर अ सिस्टम जनरेटेड मेल मेसेजेस विल बी सेंड टू ऑल डिफॉल्टर्स. ज्यांनी फाईल केलेलं नाही त्यांना म्हणजे फाईल करण्यापूर्वी पहिले त्यांना एक आठवण रिमाइंडर म्हणून पाठवा रिटर्न फाईल करायचं आहे. रिटर्न फाईल त्यांनी केलं नाही ड्यू डेट नंतर परत एकदा मेल मेसेज जाईल 5 days आफ्टर द ड्यू डेट ऑफ फर्निशिंग द रिटर्न. मग त्यांना ॲक्च्युली नोटीस जाईल 3A सेक्शन 46 प्रमाणे. तरी पण फेल्स टू फर्निश रिक्वायरिंग हिम टू फर्निश सच रिटर्न विदिन 15 days. त्यानंतर काय करायचं GSTR 30 इन केस द सेल रिटर्न इज नॉट फाईल्ड. आता 6 महिने थांबायचंच नाही. ॲक्च्युली काम कसं आहे, तो 6 रिटर्न फाईल करत नाही, मग सस्पेंड होईल, मग कॅन्सल होईल. लॉ मेकरने काय केलं होतं एकदम स्ट्रिक्टली जरा या प्रकारे करायला सांगितलं होतं. ॲटलिस्ट हे जर का 3 महिने झाल्यानंतर जर का ही ॲक्शन घेतली तर 6 महिने जाईपर्यंत नंबर सस्पेंड होईल ते होणार नाही. ही पॉवर जर वापरली तर आणखीन स्ट्रिक्टली रिकव्हरी होईल, टॅक्सचा भरणा होईल. इंटेन्शन काय होतं लॉ मेकरचं की नॉन फायलर असतील तर तुम्ही त्यांना तरतूद केली नंबर कॅन्सल होईल, हे होईल, ते होईल, तिथपर्यंत वेळ नाही न घालवता ही ॲक्शन घ्या. प्रोसीड टू असेस द टॅक्स लायबिलिटी ऑफ द सेड पर्सन द बेस्ड ऑफ हिज जजमेंट टेकिंग इन टू अकाउंट ऑल द रिलिव्हंट मटेरियल विच इज अवेलेबल. मग 13 काढा, ERC 7 पाठवा, या पद्धतीने पाठवा. For the purpose of assessment of tax liability under section 62 of the CGST Act, the PO may take into account the details of outward supplies available in the statement furnishing. 37 details of supplies auto populated 2A मध्ये काय आलंय ते विचारात घ्या. म्हणजे जी लायबिलिटी काढायची त्यांनी काय परचेस केलंय ते विचारात घ्या. आणि इन्फॉर्मेशन अवेलेबल फ्रॉम eBay bill or any other information available from any other source including from inspection. 71 inspection आहे त्यामध्ये. आणि इन केस द डिफॉल्टर फर्निचर व्हॅल्यू रिटर्न एवढं सगळं करून पण रिटर्न भरले तर जी ऑर्डर काढले ACMT 13. However, if the said return remains unfurnished, जर त्यांनी भरले तर डीम टू बी विड्रॉन, ते विड्रॉन. आणि जर नाही भरले मग पुढे 78, 79 ही कारवाई चालू. एक जनरल गाईडलाईन्स दिलेले आहेत. मे बी फॉलोड बाय द PO इन केस ऑफ नॉन फर्निशिंग ऑफ रिटर्न. इन ॲडव्हर्सिंग केसेस बेस्ड ऑन द फॅक्ट ऑफ द केस द कमिशनर मे रिसॉर्ट अ प्रोव्हिजनल अटॅचमेंट, तात्पुरती जप्ती 83 मधली करू शकतात. बँक अटॅचमेंट, इन्शुरन्स किंवा बाकीचे जे काय आहे ते करू शकतात. PO would initiate action under section 29(2) म्हणजे नंबर त्याचा कॅन्सल करणं. PO नंबर कॅन्सल करतो 29(2) मध्ये. 29(1) मध्ये टॅक्सपेयर स्वतः नंबर कॅन्सल करण्याचा ॲप्लिकेशन करतो. इन केसेस वेअर द रिटर्न हॅज नॉट बीन फर्निश्ड फॉर द पिरियड स्पेसिफाईड इन सेक्शन 29, इट इज रिक्वेस्टेड दॅट सुटेबल ट्रेड नोटिसेस. ओके, ठीक आहे, कळलं. ब्रेक घेऊया इथे, बाकी बघू.